औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरती सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब। आव्हान याचिका फेटाळून लावत धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हीच नावं सुप्रीम कोर्टाकडून कायम। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमधली पोलीस भरती रद्द झाली। भरतीला आलेल्या उमेदवारांचा आरोप। अंबादास दानवेंचीही 2500 उमेदवारांना नाहक त्रास झाल्याची टीका। लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका। पहिला हप्ता रोखण्याची मागणी। मंगळवारी होणार तातडीची सुनावणी। मनोज जरांगेंच्या विरुद्ध अटक वॉरंट पुण्याच्या कोर्टाकडून रद्द। कोर्टाचा अवमान होईल असं बोलू नये अशीही दिली समज। वेश बदलून दिल्लीला जात होतो हे धादांत खोटं। अजित पवार यांचं स्पष्टीकरण। मला बहुरूपी म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असंही दिलं प्रत्युत्तर। मनसेनं कारण नसताना वाद वाढवला। मिटकरींच्या प्रकरणामध्ये अजितदादांची पहिलीच प्रतिक्रिया। वाचाळवीरांची संख्या वाढलीये अशी ही टीका। हर्षवर्धन पाटील विधानसभेची निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। कार्यकर्त्यांकडून इंदापूर विकास आघाडीची स्थापना। मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार राष्ट्रवादीमध्ये येणार होते म्हणून त्यांच्याबाबत अघटित घडलं। अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला संशय। मालोकार यांच्या मृत्यूला कर्णबाळा जबाबदार असल्याचा आरोप। शिर्डीमध्ये भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेसच्या व्यासपीठावर। बाळासाहेब थोरात यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानं आश्चर्य। पिपाडांनी 2009ला लढवली होती विधानसभा निवडणूक। कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग खाली असलेल्या वाहनांवरती कोसळलं। 2 ते 3 जण जखमी तर 8 ते 10 जण थोडक्यात बचावले। मुंबई नाशिक महामार्गावरती आजही प्रचंड वाहतूक कोंडी। खडवली नाका ते वडपे दरम्यान 5 ते 6 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा। इचलकरंजीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस। कॉलेजच्या विद्यार्थ्यावरती 5 भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला। प्रसंगावधान राखून उडी मारल्यानं वाचला। भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात। लंकेच्या तुलनेमध्ये भारताचं पारडं जड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।